दुप्पट तिप्पट फुलणारी अशी तांदळाची खारवडी कशी बनवायची, चला तर आपण बघूया पूर्ण रेसिपीसह. नमस्कार. तर तांदळाची खारवडी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहेत. तर हे तांदळाचं पीठ आहे. तर तांदूळ 2 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते उन्हामध्ये सुकवून चक्कीमध्ये दळून आणलं आहे. तर चला आता बघूया हे किती ग्लास घेतलेत. 3.5 ग्लास. 3.5 ग्लास आहे हे पीठ. तर आता आपण खारवडी बनवणार आहोत. तर हे 3.5 ग्लास आहेत. या अंदाजे या ग्लासाच्या प्रमाणात घेतले. हा ग्लास आहे. आता त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते दाखवते. हे बघा, आईने एक पातेल्यामध्ये पीठ थंड पाण्याने कालून घेतलं आहे. हे बघा, असं पातळ एवढंच करायचं का? असं एवढं पातळ करायचं लागलं आहे. तर त्याच्यामध्ये आता हे हिंग घेतलं आहे, हे आहे ओवा, ही इकडे आहे मीठ, हा आहे पापडखार आणि खायचा सोडा आहे, आणि हे इकडे आहे जिरं. तर हे सगळं पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. सगळं पाण्याला असं उकळ यायला लागला आहे. तर अर्धा टोप पाणी आहे. तर याला उकळ यायला लागलं आहे. तर हे सगळं जेवढं घेतलेलं सामान आहे ते सगळं त्याच्यामध्ये घेणार आहे टाकून. तर हे बघा, सगळं टाकून घेतलं आहे. उकळालं आहे ना, हे पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये. पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे आणि पीठ ओतलं आहे त्याच्यात. असं घाटत राहायचं, नाही तर गठ्ठे होते. वरून पाणी टाकले तर खारवडीचं पीठ थोडं पातळ असते म्हणून पाणी जास्त वापरलं आहे. A few moments later. तर हे बघा, असं जाड झालं आहे. जर वाटत असेल थोडं जाड झालंय तर पाणी गरम करून तुम्ही टाकू शकता. गॅसवरच असेल तेव्हा. हे बघा, तर आमचं आता थोडं जाड झालं आहे, तर आम्ही थोडं पाणी टाकणार आहे. तर रेडी झालं आहे पीठ आणि त्याला मस्त उकळी पण आली आहे. हे बघा, असं पाहिजे. चुलीवर पटकन होते, पण आता गॅसवर बनवलं आहे. तरी झालंय तयार. ते आम्हाला टेरेसवर घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही 2 टोपामध्ये काढून, हे टोपं घेतली आहेत आणि 2 टोपामध्ये गरम आहे ना टोप, म्हणून 2 टोपामध्ये काढून घेतात. मला जर थोडा आवाज चेंज झालेला आहे, मला सर्दी झाली आहे. तर आम्ही आता टेरेसवर आले आहेत आणि हे ओढणी खाली अंथरते, त्याच्यावर चादर, कॉटनची चादर घेतली आहे. बघा, तर ही आई अंथरायला लागली आहे. ऊन लागायला लागलंय. खाली थोडी हे आहे ना, धूळ सारखी आहे, म्हणून खाली मी ओढणी टाकल्यात आणि 2 टोपामध्ये ओतून आणलंय. अशा जवळजवळ काढून घ्यायच्या. कपडा मोठा लागतो. खूप नाही काढवत. एवढा वेळ काम करायला येते. एवढा वेळ आमचे 2 टोपं कधी ना कधी टाकून होते. घे तेव्हा किती आहे की नाही. The next day.
तर ही खारवडी पूर्ण सुकली होती आणि हे बघा असं ओलं केलेलं पाण्यामध्ये आणि मग ह्या ओल्या करून अशा काढल्या. हे बघ अशा काढायच्या थोड्या ओल्या करून आणि हे अशा चादरवर पसरवून त्या सुकून कडक घ्यायच्या आणि ठेवायच्या. तर त्या पूर्ण सुकल्या होत्या पाण्यामध्ये भिजवून आणि काढल्या सगळ्या आणि त्या सुकट टाकल्या फॅनवर तर झाल्या आहेत कडक. ते चिपकलेल्या असतील ना त्या असे एक एक करून काढायचे. हे बघा आणि हे अशी काढून तर मी आता आणि जिज्ञा दोघीजण लागल्यात काढायला. चिपकलेल्या असतील त्या हे बघा सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि मग उन्हामध्ये सुकवायच्या एक उन्हात आणि त्या व्यवस्थित कडक झाल्या का ठेवून द्यायच्या. तर बघा मस्त अशी तांदळाची खारवडी चौपट फुलली आहे.